डॉक्टर हा परमेश्वर नसतो नक्कीच, पण डॉक्टर देवदूत असतो। डॉक्टर कधी कधी जो 5 मिनिटाच्या पूर्वीचं आणि 5 मिनिटाच्या पाठीमागचं त्या रुग्णाचं आरोग्याचं भविष्य अचूक वर्तवू शकतो आणि म्हणून डॉक्टरला देवदूत म्हणतात। पण कधी कधी या डॉक्टरांचंही गणित बिघडतं, म्हणून अलीकडं अनेक पेशंट सेकंड ओपिनियन घेतात। पण सेकंड ओपिनियन जर गुंतागुंतीची आली तर इंदापूर तालुक्यातल्या भवानीनगरमधल्या रुग्णाला असाच एक अनुभव आला आहे। खाजगी लॅबनं सांगितलं सोनोग्राफीमध्ये तुम्हाला अपेंडिक्स आहे, तर सरकारी डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला मूतखडा आहे। आता नेमकं पोटात तर दुखतंय, या रुग्णाने नेमकं काय करावं असा प्रश्न आहे। या दोन्हीपैकी कोणाचं खरं हे जाणून घेण्यासाठी मग मारुती काटेनं बारामतीतल्या तिसऱ्याच एका सोनोग्राफीच्या दवाखान्यात सोनोग्राफी केली। त्यात मात्र पुन्हा एकदा मारुती काटेला मूतखडाच असल्याचं निदान झालं। आता या सगळ्या प्रकारानंतर जर ऑपरेशन झालं असतं तर या नुसत्या कल्पनेनंच मारुती काटेच्या अंगावर काटा उभा राहिला। पण मारुती काटेच्या उपचाराची शेपटी किती लांबची पाहत राहा। माझ्यासोबत आहेत मारुती काटे, युवक आहेत। ह्यांच्या पोटात दुखत होतं, काय झालं मारुती? मी सोनोग्राफी केल्यानंतर गेल्यानंतर त्यांनी मला अपेंडिक्स म्हणून सांगितलं। त्यावेळी मी 3 दिवस ॲडमिट होतो। काय झालं नेमकं? पोटात दुखत होतं माझ्या। किती दिवसापासून दुखतंय? त्याच्या आधी 2 त्याच दिवशी दुखायला लागलो सकाळीच। त्या दिवशीच मला त्यांनी अपेंडिक्स म्हणून सांगितलं सोनोग्राफी केल्यानंतर। नंतर ना मी तिथं 3 दिवस ॲडमिट होतो। ॲडमिट पण झाला? हां, लगेच त्या दिवशी। काय खर्च आला? त्याला 12,000 रुपये गेले टोटल। नंतर मी तिथनं डिस्चार्ज घेतला आणि पैसे नसल्यावर मेडिकल कॉलेजमध्ये गेलो। कुठल्या? इथल्या बारामतीतल्या मेडिकल कॉलेजला गेला। तिथं 3-4 दिवस ॲडमिट होतो, पण तिथं डबल सोनोग्राफी केल्यानंतर रिपोर्ट चेंज झाला माझा। काय आला? तिथं मूतखडा आहे म्हणून सांगितलं। आता नेमकं काय आहे तुम्हाला? आता काय आहे तेच माहीत नाही। तुम्हाला काय वाटतं काय असावं? काय असावं आता काय मला पण माहीत नाही ना। हे 2 रिपोर्ट तुम्ही बघू शकता, 2 रिपोर्ट आपण दाखवतो आहोत। एका दवाखान्याचा रिपोर्ट असा आहे आणि एका दवाखान्याचा रिपोर्ट असा आहे। म्हणजे एक सोनोग्राफी सेंटर आहे भवानीनगरमधलं, त्या सोनोग्राफी सेंटरने सांगितलं तुम्हाला अपेंडिक्स झाला आहे। त्यासाठी मारुती काटे 3 दिवस त्या ठिकाणी ॲडमिट राहिले। त्यांना 12,000 रुपये 11,000 रुपये खर्च देखील आला, सलाईन इंजेक्शन्स वगैरे। आता अपेंडिक्स हा सलाईन इंजेक्शनने बरा होतो का, त्याच्याविषयी अनेक वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात किंवा त्याची चर्चा वेगळी होईल। पण हा अपेंडिक्स आहे असं गृहीत धरून मारुती काटेंनी बरीच तयारी केली, कारण एकतर मारुती काटेंची परिस्थिती फार बिकट आहे। त्यांच्याकडे पैसे नव्हते, काही लोकांनी पैसे गोळा करून पैसे दिले, बरोबर ना? त्यांच्या मित्रांनी पण पैसे गोळा करून त्यांना पैसे दिले आणि ते पैसे भरले, पण पुढचे पैसे आता नाहीत हे लक्षात आल्यानंतर मारुती काटे बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात गेले आणि त्या ठिकाणी 3 दिवस उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्यांना रिपोर्ट असा आला की त्यांना मूतखडा आहे। आता अपेंडिक्स म्हणून ऑपरेशनसाठी ते तिथं हजर झाले आणि मूतखडा आहे असं समजून ते बाहेर पडले। आता 1-2 गोष्टी त्यांच्या पुढं की मूतखडा आहे म्हणून ऑपरेशन करायला किंवा इतर उपचार करायला नकार दिला का, आणि दुसरीकडं खरंच मला अपेंडिक्स आहे का, या 2 चक्रव्यूहात सध्या मारुती काटेंचा म्हणजे मारुती काटेंचा एकदम गणपती झालेला आहे आणि मारुती काटेंच्या उपचाराची यादी मारुतीच्या शेपटीसारखीच लांब चाललेली आहे। प्रश्न हा आहे की मारुती काटेला नेमकं झालंय काय? म्हणजे एकतर मारुती काटेला काहीतरी झालंय की डॉक्टरांमधल्या नजरेला काहीतरी झालंय।